मराठी 122 M54 साहित्याभ्यास पद्धती प्रथम सत्र पुस्तक 2 लेखक अभ्यास यातील आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. केर शिवारकर यांचे प्रतिपादन पाहू. कविता म्हणजे एक आत्मविष्कार होय. या व्यक्तिनिष्ठ समीक्षेचे 4 वर्ग करता येईल. चरित्रात्मक समीक्षा, व्यक्तिमत्ववादी समीक्षा, स्फूर्तिवादी दृष्टिकोन आणि मनोविश्लेषणात्मक समीक्षा. प्रत्यक्ष जीवन आणि वास्तवात्मक कल्पित साहित्य यातील अंतर लक्षात घ्यावे लागेल. हिपोलिन तेन यांनी निर्मिती प्रक्रियेच्या अनुराधाने काळ आणि साहित्य निर्मितीची प्रक्रिया मांडली. साहित्यकृतीचे वैज्ञानिक स्पष्टीकरण असेल तर निर्मिती मागची वंश परंपरा म्हणजे लेखकाचा वंश, रेस इंग्रजीत त्याला म्हणतात, तिच्या निर्मितीच्या वेळची सामाजिक परिस्थिती, मिलियू आणि निर्मितीचा क्षण म्हणजे मोमेंट या घटकांचा अभ्यास करून कार्यकारण आणि साहित्यकृतीचे स्वरूप आपोआपच उलगडते असा त्यांचा दावा आहे. येथील मोमेंट म्हणजे क्षण या संकल्पनेसाठी राष्ट्रीय भावना असाही शब्द, राष्ट्रीय स्वभाव असाही शब्द वापरला आहे. मोमेंट क्षण संकल्पनेसाठी राष्ट्रीय स्वभाव शब्द वापरला आहे ते पाहिलं आपण. कोसला आणि हिंदू भालचंद्र नेमाडे यांचे प्रसिद्ध कादंबऱ्या भालचंद्र यांचे लेखन आहे. हिंदू आणि कोसला भालचंद्र नेमाडे. स्थूलकाल परिस्थितीचे प्रभाव निर्देशन करताना मसू पाटील म्हणतात, स्थूलकाल परिस्थितीचा कलेवरील प्रभाव पूर्णपणे नाकारता येणार नाही. आदिमकला, लोककला, लोकसाहित्य यांच्या काळाचा हा संदर्भ महत्त्वाचा आहे. नाटककार खाडीलकर एक अभ्यास या पुस्तकात प्राध्यापक वाल कुलकर्णी यांनी काळाचा प्रभाव खाडीलकर यांच्यावर कसा होता हे दाखवलं. असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक, गीता रहस्याची निर्मिती त्यांनी केली. महात्मा गांधीजींच्या उदयानंतरच्या घटकाचा काळाचा प्रभाव कवी लेखकांवर पडला. साने गुरुजींचं अस्तिक कादंबरी आणि विवा शिरवाडकर यांची वैष्णव ही कादंबरी म्हणजे महात्मा गांधीच्या उदयानंतरच्या घटनाचा काळाचा प्रभाव कवी लेखकांवर कसा पडला. साने गुरुजींनी अस्तिक ही कादंबरी लिहिली आणि विवा शिरवाडकरांनी वैष्णव ही कादंबरी लिहिली. लेखकाची विचारसरणीमध्ये उदाहरणार्थ लेखक एक कृतिशील कार्यकर्ते आहेत. कार्ल मार्क्स यांच्या विचारांना प्रभावित झालेले साम्यवादी विचारांचे लेखक असू शकतात. विचारवंत साने गुरुजी या भालभोळे यांच्या लेखात विचारवंत या संकल्पनेच्या व्याख्या आल्या आहेत. नवनिर्मिती हा लेखकाने घेतलेला जीवनशोध, त्याच्या साहित्यातून आशयातून नवी विचारांची पेरणी झालेली असते. जीवनशोध माणुसता, भौतिक वास्तव्य या मूल्यांच्या प्रभावातून ललित कृतींमधून विचारांचे संरचन होत असते. वामन मल्हार जोशी यांच्या कादंबऱ्या, श्री विवेक खोतकर यांच्या कादंबऱ्या, वि स खांडेकर यांच्या कादंबऱ्या विचारचिंतन मांडतात. विचारचिंतन लेखक म्हणून त्यांच्या विचारसरणीची चिकित्सा करता येते. वि स खांडेकरांच्या कादंबऱ्या प्रस्तावना लिहून लेखन हेतू सांगतात. कादंबरीचे अर्थ निर्णयन कोणत्या दिशेने हे सांगतात. पुढे कादंबरीची संहिताही असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक प्रेरणेतून अस्तित्वात येत असलेले साहित्य स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशा सम्यक जीवनदृष्टीचे स्फुरण आहे. ग्रामीण मानलेले साहित्य ही महात्मा फुले, महात्मा गांधी, शेतकरी संघटना यांच्या वैचारिकतेच्या प्रेरणा शोधते. कुसुमाग्रहांच्या विशाखामध्ये राष्ट्रवाद आणि साम्यवाद अशा विचारसरणीचा हा आविष्कार दिसतो. नारायण सुर्वे, विदा करंदीकर यांचे काव्यविश्व साम्यवादी विचारांनी भारावलेले दिसते. लेखकाच्या विचार, भूमिका, निष्ठा, अपेक्षा, आदर्श यांच्या शोधाची आवश्यकता असते. पात्र, प्रसंग, प्रतिमाबंध, वास्तवाचे आकलन, प्रश्न मांडणी, जीवनशोधाच्या लेखकाच्या वाटचालीने वैचारिक सूत्र, दिशा शोध लेखक अभ्यासात समाविष्ट आहेत. लेखकाचे लौकिक व्यक्तिमत्व असते. लेखकालाही व्यक्तिमत्व असते. जीवनदर्शन विशिष्ट व्यक्ती जीवनातून, व्यक्तीच्या भावनिक वैचारिक विश्वातून निर्माण होऊ शकते. रावा पाटणकर असे म्हणतात, लेखकाच्या साहित्यातून निर्मितीशील वाङ्मयीन संहितामधून साकारणारे व्यक्तिमत्व वाङ्मयीन व्यक्तिमत्व असते.
बाशी मर्ढेकरांनी कलेच्या सौंदर्यशास्त्राचा सिद्धांत मांडला. मर्ढेकरांनी कलाकृतीमध्ये कलावंतांच्या व्यक्तित्वाचे प्रतिबिंब पडलेले असते. या समजुतीला चालू फॅशन असं त्यांनी म्हटले आहे. कलेमध्ये कलावंताचे जे व्यक्तित्व म्हणजे व्यक्तित्वाचे जे अंग महत्त्वाचे असते ते म्हणजे त्यांची सौंदर्य वृत्ती. येथे लेखक हा कलावंत असून त्याची वाङ्मय निर्मिती ही कला असते. सौंदर्यवृत्तीने घडलेले हा शब्द बंध निखळ सौंदर्य रचना रूप याचा निर्देशक आहे. निर्माणक मन त्यांच्या वाङ्मयातून प्रकट होते. जीवनावर पेरलेले व्यक्तित्व याची फारकत करण्याचा कलावंताची कला आणि त्यांच्या जीवनावर पोचलेले व्यक्तित्व त्यांची फारकत करण्याचा प्रयत्न करत कलात यदा कदाचित यशस्वी झाला तरी वाङ्मयात तो शक्य नाही. विदा करंदीकर यांनी हेमिंग्वेचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व या लेखात विदा करंदीकर यांचे हेमिंग्वेचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व हा लेख विदा करंदीकर यांनी लिहिला. लेखकाच्या वाङ्मयीन व्यक्तित्वाबद्दल एक भूमिका मांडली आहे ती अशी: प्रत्येक प्रतिभासंपन्न लेखकाला 2 प्रकारची व्यक्तित्व असतात, एक लौकिक आणि एक वाङ्मयीन. हेमिंग्वेचे वाङ्मयीन व्यक्तित्व विदा करंदीकर यांनी हेमिंग्वेचे वाङ्मयीन व्यक्तित्व या लेखात 2 प्रकारचे लेखकाचे व्यक्तित्व मांडले, ते लौकिक व्यक्तित्व आणि वाङ्मयीन. वाङ्मयीन व्यक्तित्व लौकिक व्यक्तित्वापेक्षा अधिक सूक्ष्म आणि अधिक स्वायत्त असते. वाङ्मयीन व्यक्तित्व लौकिक व्यक्तित्वापेक्षा अधिक सूक्ष्म आणि स्वायत्त असते. लेखकाच्या जीवनदृष्टीचा समन्वय शोधताना वाङ्मयीन व्यक्तिमत्वाचा एकसंधत्वाचा प्रभाव अनुभवता येतो. प्राध्यापक वाल कुलकर्णी यांनी वामन मल्हार वाङ्मय दर्शन या पुस्तकात असा प्रयत्न केला आहे. ते म्हणतात, वामन मल्हारांचे लिखाण त्यांच्याच आवडत्या अद्वैतमनाचा अनुवाद करून बोलायचे म्हणजे बहुविध असूनही एकविध आहे असे म्हणावे लागते. ते एकरंगी असूनही अनेक रंगी असूनही एकरंगी आहे असं म्हणतात. लेखकाचा अभ्यास आणि आवश्यकता. लेखकाचा अभ्यास हा व्यक्तिवादी अभ्यास ठरवला जातो. प्रत्येक लेखक हा स्वयंपूर्ण स्वायत्त निर्माता असतो. त्याच्या जीवन संबंध सौंदर्यात्मक संवेदनाचा ठसाच लेखक अभ्यासात विश्लेषित होत असतो. आम्ही कोण ची स्वयंप्रज्ञ ओळख आम्ही असू लाडके देवाचे केशवसुतांनी करून दिलेली आहेच. लेखक अभ्यास हा रोमॅन्टिक प्रवृत्तीचा वेध मानला जातो. पारिभाषिक शब्द आपण पाहूया. लेखक म्हणजे साहित्य निर्माण करणारा प्रतिभावंत मनाचा सर्जनशील कलावंत. लेखक अभ्यास म्हणजे लेखकाच्या साहित्याचा अभ्यास. लेखकाचे लौकिक व्यक्तित्व, लेखकाची परंपरा, लेखकावरील संस्कार, कालिक प्रभाव, लेखकाची जीवनदृष्टी, लेखनातून प्रकट होणारे वाङ्मयीन व्यक्तिमत्व यांच्या संदर्भात लेखकाच्या निर्मिती साहित्य संहिताचा अभ्यास राहतो. लेखक अभ्यास म्हणजे लौकिक व्यक्ती म्हणजे लेखकाचे प्रत्यक्षगत जीवन. कालिक प्रभाव म्हणजे स्थल काल सामाजिक परिस्थितीच्या संस्काराचा प्रभाव लेखकाच्या आशय निवडीवर होतो, अभिव्यक्तीवरही होतो. तो कालिक प्रभाव जाणवतात. लेखकाची विचारसरणी. लेखकाची जीवनाकडे अनुभवाकडे पाहण्याची दृष्टी, लेखकाचे तत्वज्ञान, लेखकाची सामाजिक राजकीय सांस्कृतिक वाङ्मयीन विचारसरणी त्याच्या साहित्यातून जाणवते. लेखकाचे व्यक्तित्व. लेखकाच्या लेखनातून प्रकटणारे व्यक्तिमत्व, सौंदर्यकृतीने घडवलेले लेखनगत व्यक्तिमत्व. आता समकालीनता. लेखकाच्या जीवनानुभवाचा काळ म्हणजे समकाल असे म्हणता येईल. लेखकाच्या लौकिक जीवनातील काळ हा समकाल असे ढोबळ निरीक्षण करून आपण म्हणू. ज्या काळात लेखक जगतो, वावरतो, लिहितो त्याचा समकाल असे समजावे लागते. राजवाडीच्या अनुषंगाने यादव काळ, शिवकाळ, पेशवेकाळ, अवल इंग्रजी अंमलाचा काळ, स्वातंत्र्यपूर्व काळ, महायुद्धोत्तर काळ, स्वातंत्र्य काळ अशी काळमांडणी मराठी वाङ्मयात दिसते. त्या काळाची काही वैशिष्ट्ये, विचारप्रणाली, शैली दिसते. प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन, आधुनिक, उत्तर आधुनिक अशी काळाची मांडणी केलेली आहे. पौराणिक काळ, मध्ययुग काळ, आधुनिकोत्तर काळ आणि कालिक विभागणी. पहिले तर लेखक कोणत्या काळात लौकिक जीवन जगतो तो त्याचा लौकिक समकाल असे म्हणता येईल. समकालीन व्यक्ती केंद्र. स्वभावाची ही जाणीव नेमकेपणाने दासुवैद्य म्हणतात. हे अनिवार्य. भजन, एरवी
देवाचे केले जाते. त्यात नामस्मरण, नित्यमान स्तवन, आरती असते. येथे रोग, उपचार, जन्म, मृत्यू याचे भजन केलेले आहे. म्हणजे प्रकृतीतील विकृतीचे हे भजन आहे. स लाईन शब्द स असा अवतरणात आहे. स हा प्रत्यय द्वितीय चतुर्थी विभक्तीचा निर्देशक आहे. इतरास असे काहीतरी सुचवायचे आहे. प्रेग्नन्सी ते सलाईन काळाचे सातत्य, जन्म मृत्यूचे सातत्य, भयाचे सातत्य, विकारांचे सातत्य, साराचे अखंड भजन. मर्ढेकरांच्या कवितात माणूस मुंगी बनतो. नारायण सुर्वे, शरदचंद्र मुक्तिबोध किंवा विदा करंदीकरांच्या कवितांवर मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव दिसतो. मार्क्सवाद आणि मराठी साहित्य असा एक शोधही घेतलेला आहे. लेखकावर प्रभाव. लेखक हा स्वयंप्रज्ञ असतो, प्रतिभावंत असतो, नवनिर्माता असतो. स्वयंप्रज्ञ असतो, प्रतिभावंत असतो, नवनिर्माता असतो, शब्दसृष्टीचा ईश्वर असतो. आणि अशी सारी लेखकाची भूमिका असली तरी पूर्ण मौलिक अगदी स्वायत्त स्वतंत्र लेखन करत असतो. कवी माधव जुलियन, कवी गिरीश यशवंत वगैरेचे रवी किरण मंडळ होते. सामूहिकरित्या विशिष्ट आशयाचे गायन करायचे आणि विषय निवडायचे, मध्यवर्गीय जाणीवेनुसार त्यांना गुंग करायचे रवी किरण मंडळात. लेखक प्रभाव. एक मुक्त संवाद. उद्याच्या कादंबरीकारांशी या पुस्तकात श्री ना. पेंड्स यांचे कथन पहा. सर्वात मोठा लेखक परमेश्वर, त्याचा पल्ला जीवनातील अनुरणीव व्यापणारा शेक्सपियर, डोस्टोव्स्की यांच्यासारखे उत्तुंग असे लेखक. इतर प्रभाव. लेखकाचा सर्जक मनावर सांस्कृतिक घटकांचा, इतिहास पुरुषांचा, मिथकांचे, धार्मिक विधिविधानांचे, लोकवाङ्मयाचा प्रभाव पडत असतो. मिथके समकालीनता साधतात. मिथ म्हणतो आपण त्याला, मिथॉलॉजी. महाभारत, रामायण, पुराण ग्रंथ यांचा प्रभाव अनेक लेखकांवर, नाटकांवर दिसतो. विजयदान देथा यांच्या कथांमध्ये पुराणकथा, लोककथा, समकालीन जीवन भाष्य करतात. गिरीश कार्नाड यांच्या बहुसंख्य नाटके पुराणिक कथांनी प्रभावित आहे. बाबुराव बागुल यांच्या सूडमधील स्थलकाल सिद्धांत वातावरण. दलित कवी लेखकांनी शंबुक, एकलव्य या मिथकांना विद्रोहाचे अर्थ दिले आहे. दलित कवी लेखकांनी शंबुक, एकलव्य या मिथकांना विद्रोहाचे अर्थ दिले आहे. बाबुराव बागुल यांच्या सूडमधील स्थलकाल संबंध वातावरण, पात्र निर्मिती यात मिथकीय प्रभाव जाणवतात. जी. कुलकर्णी यांच्या प्रवासी, इस्किलार या कथांमध्ये मिथकीय संस्कार लक्षात येतात. किचकवध हे खाडीलकरांचे नाटक पौराणिकतेकडून राजकीय मिथकेकडे रूपक नाट्य होऊन सरकते. लेखकाचा संवेदन स्वभाव. लेखक लौकिक अनुभव येतो, सामाजिक सांस्कृतिक जीवनात वावरतो, जीवनमूल्याचा आश ठेवतो, त्यातून एक नवे जीवन समृद्ध आशयाची सुंदर संकल्पना होते, ती जीवनाची संरचना उभारतो. सुख दुःख, दुःखातील मानवी अस्तित्व शब्दरूपात गुंततो, अनुभवांची, संवेदनाची, विश्वकल्पितांची संवेद रचना उभारतो. दी. के. बेडेकर यांचे प्रतिपादन पाहू. कलावंतांचे मन इतर व्यक्तींच्या मनाप्रमाणे काही वैयक्तिक जन्मसिद्ध गुण घेऊन येतात. कवी हा जन्मावा लागतो, केवळ परिस्थितीने व शिक्षणाने बनवता येत नाही असं दी. के. बेडेकर म्हणतात. बनवता येत नाही हे खरे, पण जन्मसिद्ध गुणांची ही शिदोरीच कवीच्या व्यक्तित्वाला पुरेसे असत नाही. ते गुण म्हणजे केवळ काही संस्कार, क्षमता व कल असतात. त्यांना जो आकार व प्रौढत्व येत जाते त्याला बाल्य, कुमारवय, प्रौढत्व यातील सामाजिक संस्कारामुळे येत असते. हे सारे संस्कार कौटुंबिक जीवन, जातीचे जीवन, वर्गाचे जीवन, राष्ट्राचे जीवन यातून निघालेल्या व्यक्तीने केलेले संस्कार असतात असे दी. के. बेडेकर म्हणतात. माहिती, ज्ञान, तपशील, सर्वेक्षण यामध्ये मानवी सत्ता संघर्ष माडगूळकरांना दिसला. संस्कार. विविध प्रकारचे संस्कार, प्रभाव, मनाची घडवण, जाणीवा, नेणीवा हे सारे घटक लेखकाच्या संवेदन स्वभाव, व्यक्तिमत्व घडवतात. एक आत्मकथन. स्वचे चरित्र, आठवणी, स्वचे भावविश्व. एक कथा संग्रह बाजार या लेखाच्या प्रारंभी व्यंकटेश माडगूळकर म्हणतात, एक असा काळ होता की ऐकलं वाचलं की पटकन एक आकृती तयार होई, ती लघुकथेची. कथा, गोष्ट, व्यक्तिचित्रे असंच काही पूर्णपणे दिसत नसे, बरंच धुक्यातही असे, पण काही आकार झपाटून टाकणारे असत. काहींना
आकार द्यायला आटापिटा करावं लागे, काही अगदी सहज कागदावरही उतरत. असे व्यंकटेश मांडगुळकर एक कथासंग्रह बाजार यामध्ये म्हणतात. प्रतिभा आणि साहित्य विचार. प्रतिभा ही लेखकाची ओळख असते. नवनिर्माणक्षम प्रज्ञा म्हणजे प्रतिभा असे म्हटले जाते. प्रतिभा म्हणजे मन विश्रप्त असताना जीमध्ये अभिध्येयाचे म्हणजे जे व्यक्त करायचे असते त्याचे सतत होते आणि क्लिष्ट नसलेले शब्द नजरेसमोर तरळू लागतात अशी शक्ती होय. रुद्रट यांनी ही व्याख्या केली प्रतिभेची. प्रतिभा ही भूतभव विवर्तमान अशी त्रिकालवर्ती भावनांना साक्षात करणारी इंद्रियगोचर रूप देणारी डोळ्यासारखी शक्ती महिमभट्ट म्हणतात. कवीला उपकारक ती कार्यत्री व रसिकाला उपकारक ती भावेत्री प्रतिभा होय. भावेत्री प्रतिभा ही सौंदर्य दृष्टीच होय. ती त्याला सौंदर्य अनुभव आणून देते. सहृदयतेने वस्तूच्या पोटात शिरायला लावते, त्याचे दर्शन घडवते. काव्य वगैरेच्या परिशीलताना हीच प्रतिभा त्याला मदत करते. हे निराज शेखर यांनी व्याख्या केली आहे. संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनी सांगितलेल्या प्रतिभेच्या लक्षणातून म्हसे पाटील यांनी प्रतिभेची पुढील वैशिष्ट्ये सांगितले आहे की ती निर्मितीशी निगडीत असलेली मानवाची मनाची शक्ती आहे. ती जन्मजात देणगी आहे. तिचे स्वरूप अलौकिक आहे. ती मनाच्या एकाग्र व्यवस्थित क्रियाशील होते. ती वस्तूंचे अंतस्वरूप पाहू शकते. तिच्यामुळे दृष्टीआड प्रत्यक्षासारखे दिसते. नवे अर्थ, नव्या जाणीवा, नव्या कल्पना त्याला स्फुरतात. अपूर्व अशा कथा वस्तूंचे करते. नव्या जाणीवा निबद्ध करणारे शब्द तिच्यामुळे सुचतात. असे शब्द प्रसाद, माधुर्य वगैरे गुणांनी युक्त असलेली उक्तीच्या स्वरूपाचे आणि इंद्रिय संवेद असतात. जीवनदृष्टी आणि साहित्य प्रकार. लेखकाच्या प्रेरणा, संवेदन, स्वभाव, प्रतिभा, जीवनानुभव, प्रत्यक्ष साहित्य यांच्यामधून लेखकाची जीवनदृष्टीच प्रकट होते. लेखक एक भूमिका घेऊन आविष्कार करत असतो. काही लेखक विविध साहित्य प्रकारातून आपल्या भावना, विचार, धारणा प्रकट करतात. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी कथा, कादंबरी, कविता हे साहित्य प्रकारात हाताळले आहेत. भालचंद्र नेमांनी कथा या साहित्य प्रकाराला चिंचोळे समजून कादंबरी व कविता या साहित्य प्रकारातून लेखन केले. वि. स. खांडेकर यांनी रूपकथा, दृष्टांतकथा, लघुनिबंध, लघुकथा, कादंबरी हे साहित्य प्रकार आपल्या जीवनदृष्टीच्या प्रकटीकरणासाठी स्वीकारले. रत्नाकर मतकर यांनी भय, कथा, कादंबरी, नाटक असे साहित्य प्रकार स्वीकारलेले आहेत. आशय आणि साहित्य प्रकार. साहित्य या आशावादी, जीवनवादी कला मानली जाते. आशय त्या जीवनानुभवातून आशयाचे आकलन करून घेता येतात. आशयसूत्र या संकल्पनेचे स्पष्टीकरण दिले. आशयसूत्र हे लेखकाला अमूर्त स्वरूपात जाणवलेले असते. आशयसूत्र म्हणजे साहित्यकृतीच्या आशय क्षेत्राचे अनुभव विश्वाचे केंद्रवर्ती व मध्यवर्ती सूत्र. आशयसूत्राला थीम, साहित्यकृतीची मध्यवर्ती कल्पना असेही म्हटले आहे. आशयसूत्र हे साहित्यकृतीच्या कथात्मक आशयात्मक अंगाशी निगडीत असते. तिच्या संरक्षणाची एकजनशी संघटना करणारे एक रूपतत्व म्हणून सौंदर्यात्मक कार्य करत असते. आता वरील कवितेतील कवी स्वतः निवेदक स्वतः कवीच आहे. या अशा कवितेचे असे सूत्र आहे की कवीची भूमिका ही माणुसकीची नातं साधणारी असते. कवीची भूमिका सांगायची म्हणून कवी येथे वाचकाची माणसाची कविता या साहित्य प्रकारातून आशयाचा उत्कर्ष करतो. विलास सारंग यांचे कादंबरी लेखनासंबंधीचे पूर्वतयारीचे सांगणे पाहू. बुद्धाच्या मार्गावर या लेखातील काही सगळी माहिती विलास सारंग यांनी सांगितले. त्यांनी बुद्धाच्या मार्गावर हा लेख लिहिला. लेखकाला कादंबरी लिहायची आहे. कादंबरीच्या रूपबंधात सैतानी तत्व, स्त्री तत्व समाविष्ट केल्याशिवाय कादंबरीला परिपूर्ण येणार नाही असा लेखक विलास सारंग यांचं मत आहे. लिहित्या लेखकाचे मत आहे. इपिकच्या धर्तीवर गौतम बुद्धाच्या जीवनावरील वास्तववादी कादंबरी लिहिण्यासाठी केलेले शोधाशोध आणि त्यामागील विचार चिंतन वरील उत्तराच्या अनुषंगाने घेता येईल. वि. स. खांडेकरांनी विविध वाङ्मय प्रकारातून जीवनसंबंध नीतिमूल्ये निर्देशित करणारा आशय प्रकट केला आहे.
खांडेकर कादंबरीकार कथाकार म्हणूनच अधिक लोकप्रिय होते. वर्तमान वास्तव व साहित्य निर्मिती. हाती इलो ही अजय कोंडार यांची दीर्घ हाती इलो ही अजय कांडर यांची दीर्घ कविता. लेखकाचे वर्तमान असून साहित्य निर्मिती प्रकट होते. आता ही जी गिधाडी कविता जी लिहिली आहे, मरणसूचक हे गिधाड, मृत्यूभय आहे, मरून पडलेल्या प्राण्याच्या मांसावर गिधाड जगते. वरील कविता आहे गिधाड. माणसांवर गिधाडी जगत असते. माणूस मेल्यावर प्राण्यांची ती भूक भागते. कोठे प्रेत आहे हे कळण्याची खूण म्हणजे गिधाडाचे अस्तित्व. आपण मरून पडतो याचं निर्जीव शव आहोत हे विषिन्न जाणीव देणे, अस्तित्वाची जाणीव देणे, अशुभाचा निरोप कळणे असा या गिधाडाचा रूपकात्मक अनुभव इथे गिधाड या कवितेत उल्लेख केलेला आहे. अधांतर हे जयंत पवार यांचे नाटक 1999 मध्ये प्रकाशित झाले. 1997 साली प्रयोग झाला आणि नाटकाआधी लिहिले गेले. या नाटकाची अर्पण पत्रिका आहे. गिरणी संपात भरडले गेलेले कामगार, हत्तीचे दासीत लोकांनी कसे पत्करले या दीर्घ कवितेतून दाखवले. हल्ली सर्वत्र शब्द यातील वर्तमान अवस्था निर्देश करतात. हत्तीचे रूपक वर्तमान राजकीय सत्ताधारी यामधील मांडणी यातील कल्पित म्हणजे हत्तीचे रूपक होय. वरील जी कविता आहे ती इलो हत्ती यावर आहे. म्हणजे वरील कविता ही हत्ती इलो अजय कांडर यांची दीर्घ कविता आहे. हत्तीचे रूपक इथं दाखवले. वर्तमानाचा अन्वयार्थ सांस्कृतिक अस्मिता जागतिकीकरण या पुस्तिकेत मकरंद साठे यांनी आजचे साहित्य, नाटक, कला इत्यादी विषयावर विवेचन केले. मकरंद साठे यांनी सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण. साहित्यकाराला मुळात त्याच्या परिस्थितीतली व्यामिश्रिता म्हणजे कॉम्प्लेक्सिटी, प्रवाहीपणा म्हणजे फ्लुइडिटी आणि सापेक्षता म्हणजे सब्जेक्टिव्हिटी, सापेक्षिता किंवा आत्मलक्षता म्हणजे सब्जेक्टिव्हिटी या तीनही गोष्टीचे भान असण्यातच मूलभूत आवश्यकता असणार आहे असं म्हणतात. साहित्यकाराला मकरंद साठे म्हणतात की व्यामिश्रिता, कॉम्प्लेक्सिटी, प्रवाहीपणा, फ्लुइडिटी आणि सापेक्षता किंवा आत्मलक्षता, सब्जेक्टिव्हिटी या तीनही गोष्टींचे भान असणे आवश्यक आहे. साहित्य, नाटक, कला इत्यादी विषय मकरंद साठे यांनी सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण या पुस्तकात सांगितले. हे 3 घटक व्यामिश्रिता, कॉम्प्लेक्सिटी, प्रवाहीपणा, फ्लुइडिटी आणि सापेक्षता किंवा आत्मलक्षत, सब्जेक्टिव्हिटी. राम गणेश गडकरी यांचा मुख्य परिचय. आकलन लेखक, मान्यता नाटककार म्हणून आहे. त्यांनी रोमॅन्टिक वळणाचे कविता गोविंदाग्रज म्हणून लिहिली. विनोदी लेखन बाळक राम या नावाने लिहिले. गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरी. कविता गोविंदाग्रज म्हणून त्यांनी लिहिल्या राम गणेश गडकरी आणि विनोदी लेखन बाळक राम म्हणून लिहिले. चक्र ही कादंबरी किंवा मधु मंगेश कर्णिकर यांची जयवंत दळवी यांची चक्र ही कादंबरी आणि मधु मंगेश कर्णिक यांची माहीमची खाडी ही कादंबरी झोपडपट्टीय अधस्तरावरील जीवनाचे अत्यंत खळबळजनक चित्र करणारी कादंबरी ठरते. मधु मंगेश कर्णिक यांची माहीमची खाडी आणि जयवंत दळवी यांचे चक्र
व्यंकटेश माडगूळकरांचे कादंबरी लेखन म्हणजे बनगरवाडी, वावटळ, सत्तांतर हे होय. केशवसुतांनी कवितेचा आशय, अभिव्यक्ती यात परिवर्तन घडवले. रोमॅन्टिक वास्तववादी जीवनदृष्टीने घडवले. झपूर जा, सतारीचे बोल आणि तुतारी ही कविता निर्मिती केली केशवसुतांनी. झपूर जा, सतारीचे बोल आणि तुतारी. बाशी मर्ढेकरांच्या कवितेची संस्कृती समीक्षा करताना के.आर. शिरवाडकर म्हणतात, मर्ढेकरांच्या कवितेतील मौलिकतेमुळे, ओरिजिनॅलिटीमुळे, नाविन्यतापूर्वक प्रतिमांमुळे, कवितेत व कविता बाहेर पसरणाऱ्या अर्थवलयांमुळे, त्यामधील अर्थपूर्ण संदर्भामुळे कविता सुंदर वाटते. सौंदर्यवादी दृष्टिकोनामुळे कवितेवर लुब्ध होतो. या गंगेमधी गगन वितळले, मी एक मुंगी, न्हालेले जणू गर्भवतीच्या, झोपली ग खुळी बाळे, फलाटदादा अशा अनेक कविता रसिकाला मोहित करतात आणि करत राहतील. गुळगुळीत आणि नाजूक सौजस्कर बाजू धरून वास्तवाचे विदारक दर्शन परखड भाषेत ही कविता आपल्यापुढे ठेवते. तिचे सौंदर्य समजता येईल, पण कवितेला सौंदर्य समजायच्या सोनेरी पिंजऱ्यात बंदिस्त करणे म्हणजे तिच्या खऱ्या सामर्थ्याला नकार देण्यासारखे आहे. बाशी मर्ढेकर यांच्या ह्या कविता आपण बघितल्या. विदा करंदीकर माझ्या कवितेची वाटचाल, काही वळणे अडवळणे या लेखात विदा करंदीकरांची जडणघडण्याचे सूत्र. यामध्ये विदा करंदीकरांनी माझ्या कवितेची वाटचाल, काही वळणे अडवळणे या लेखात स्वतःचा कवी म्हणून वाटचालीत प्रवास दर्शन घडवले. त्यांनी 4 कालखंड मांडले. पहिला कालखंड स्वेदगंगा म्हणजे कवितेबद्दलची निरीक्षणे, असमाधान. दुसरा कालखंड मृदुंग, कवितेने धारण केलेली नवी रूपे, उद्योन्मुख कवी म्हणून आत्मभान आणि स्वच्छंदाची निर्मिती, मुक्त शैली. तिसरा कालखंड ध्रुपद म्हणजे तालचित्रे, मुक्त सुनेते लिहिली, कविता अधिक एकात्म झाली. आणि चौथा कालखंड म्हणजे बालकविता, गझल व सुक्त हे आकृतीबंध. म्हणजे 4 विदा करंदीकरांनी माझ्या कवितेची वाटचाल, काही वळणे अडवळणे या लेखात स्वतःचे काही प्रवास दर्शन घडवलेले. त्यांनी 4 कालखंड हे स्वेदगंगा, मृदगंध आणि ध्रुपद आणि चौथा बालकविता, गझल व सक्त. नवता व परंपरा ही मात्र परस्पर असतात. परंपरा घडत असताना ज्याचा प्रत्यय येतो ती नवता, आणि नवता आत्मसात केल्यावर जी मागे उठते ती परंपरा, अशी विदा करंदीकरांनी परंपरा नवता या ग्रंथात केले आहे. विदा करंदीकरांनी यांचाच हा ग्रंथ आहे, परंपरा आणि नवता. करंदीकरांच्या कवी म्हणून वाटचालीची सूत्रे: शब्दनिष्ठा, आत्मनिष्ठा, समाजनिष्ठा आणि जाणीवनिष्ठा वैशिष्ट्य आहे. जाणीववादी कवी म्हणून करंदीकरांना ओळखले जाते. शब्दनिष्ठा, आत्मनिष्ठा, समाजनिष्ठा आणि जाणीवनिष्ठा. अनुकरण, संस्कार, प्रयोग असे करत करत लेखक स्वतःचे निर्मितीक्षम अस्तित्व सिद्ध करत असतो. संस्कार, प्रभाव, अनुकरण, तंत्रता, प्रयोगशीलता, परंपराभान, परंपरा परिवर्तन, परंपरा समृद्धी असे विश्लेषण संभवतात. क्रांतिकारी लेखकाची संकल्पना: ज्या लेखकाच्या निर्मितीतून साहित्याची आमूलाग्र परिवर्तनशीलता जाणवते अशा लेखकांना क्रांतिकारी लेखक समजावे. परंपरा आणि नवता निबंधात विदा करंदीकरांनी साहित्यात क्रांतीबद्दल भाष्य केले. विदा करंदीकर म्हणतात, सर्व कशा निरपेक्ष क्रांती वाङ्मयाच्या इतिहासात क्वचितच दिसून येणारी आणि अपवादात्मक घटना आहे. आता प्रेमानंद गज्वी यांनी लिहिलेल्या नाटकाची नावे: प्रेमानंद गज्वी, घोडभर पाणी, एके शून्य, कुणाचे ओझे, भांडगुळ, कृष्णविवर, पक्षी, देवनागरी, उतारा, गहाण, हे राम, बेरीज वजाबाकी, मन हे सगळे नाटक प्रेमानंद गज्वी यांनी लिहिले. व्यंकटेश माडगूळकर कादंबरी लेखनातून विविध विषय हाताळले. त्यापैकी काहींचे आशय वैविध्य असे: बनगरवाडी व्यंकटेश माडगूळकर,
कादंबरीत धनगर वस्तीवाडी आहे. धनगरवाडीत घडणाऱ्या सर्वच क्रिया प्रतिक्रियांचे चित्रण यात आहे. वावटळमध्ये व्यंकटेश माडगूळकर वावटळ लिहिली. गांधीजींच्या हत्येनंतर भीषण भयग्रस्त वातावरण चितारले. सत्तांतर ही व्यंकटेश माडगूळकरांची कादंबरीत सत्ता वर्चस्व वादावरील घटनांचा उहापोह केलेला आहे. म्हणजे व्यंकटेश माडगूळकर धनगरवाडी आणि वावटळ आणि सत्तांतर ह्या कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. लेखक तशी शैली असे म्हणताना लेखकाचे वेगळेपण, व्यक्तित्व, प्रतिभा, ज्ञान, कल्पकता यांचे निर्देश येते घडते. तितक्या प्रवृत्ती प्रयोगातून लेखकाच्या वेगळेपणाचे सुसंचन करते. रसिकाचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुरेश भट यांची गझल साहित्यिक सामाजिक स्तरांमध्ये गुणमान म्हणून साहित्यिक ठरले जातात. सुरेश भट यांच्या गझल रचनामध्ये तंत्राचा अनुसार करू लागले. यमाची कल्पना मांडणे, यमाचे बंधन पाळणे, गीतरचना करणे, सदृश्य करणे, समाजातील नाट्यात्मक प्रतिसाद देणे, राजकीय विषयांना खटक्याव्या शब्दाने प्रश्नांती करणे, गझल मांडले आहे. लेखकाची एकच लाट आली या चळवळीचे नेतृत्व सुरेश भट यांनी काही काळ केले. बखर हा मध्ययुगीन, शिवकालीन, पेशवेकालीन इतिहास लेखनाचा गद्य साहित्य प्रकार आहे. बखर हा शब्दप्रयोग खबरवरून आला असावा असा काही मतप्रवाह आहे. आख्यायिका, राजव्यवहार कोशात आख्यायिका असा प्रतिशब्द आला आहे. बखर हा मध्ययुगीन काळातील बखरीच्या कथनतंत्राचा, कथनशैलीचा वापर करून नंदा खरे यांनी कादंबरी लिहिल्या. बखरीच्या शैलीचा प्रभाव पचवून जाणीवपूर्वक स्वीकारून त्यांनी बखररूपी कादंबरी लिहिली. मराठ्याचा सत्तेचा राज कसा का झाला हे अंतोजी या कथन केंद्रावरून सांगितले गेले. बखर अंत्यकाळामधील अंश पाहून लेखकाची भाषा वापर पद्धती या आशयाच्या मागणीप्रमाणे त्याच्या व्यक्तित्वाची निकड असते. भालचंद्र अनामाने, रंगनाथ पिठारे, किरण नगरकर, प्रशांत पागडू, जयवंत पवार, राजन गवस, बळीचा यांची कादंबरी राजन गवस, जे कुलकर्णी, भाषी मार्डेकर यांची रात्रीचा दिवस, आनंद वाधवांचा गोतावळा, विलास सारंग, चित्र खानोलकर उर्फ आरती प्रभूही म्हणतात त्यांना, अशा लेखकाच्या कथनपर साहित्यात भाषिक प्रयोगशीलता शैली विशेष म्हणून लक्षात घ्यावी लागते. लेखक अभ्यास लेखकाच्या भाषाशैलीचा मीमांसा करून लेखक शैलीची स्वरूप स्पष्ट करावे लागतात. शैली ही लेखकाची ओळख असते, त्याच्या सर्जक अस्तित्वाची खूण असते. तसेच नियमोल्लंघन करण्यामागे कलात्मक सौंदर्यात्मक कारण असते. थिरटरीव साचेबद्ध भाषेला विचलित करून नवी काव्यभाषा, स्वभाषा शैली लेखक निर्माण करतो. शब्द, वाक्यबंध, अर्थबंध, शब्दसंग्रह या भाषा घटकांची व्याकरणिक नियमव्यवस्था म्हणून ध्यानाकर्षणासाठी आपल्या सौंदर्य निर्मितीचे नियमोल्लंघन केले जाते. असांकेतिक पण उचित भाषा वापर ही लेखकाची प्रयोगशीलता म्हणता येईल. पहिले आपण पाहिले की अभ्यास लेखात लेखकाच्या भाषाशैलीची मीमांसा करून लेखक शैलीचे स्वरूप स्पष्ट करावे लागते आणि शैली ही लेखकाची ओळख असते, त्याच्या सर्जक अस्तित्वाची खूण असते. थँक्स.